वैद्यकीय क्षेत्रातील महिला केवळ नसून तिने सायकलमध्ये जागतिक विक्रमाच्या जवळपास मजल मारली आणि काही दिवसामध्येच गिनीज वर्ल्ड बुक ऑफ मध्ये त्याची नोंद घेतली जाईल अशा प्रकारची अतिशय मोठी कामगिरी केलेल्या चिपळूणमधील आदित्य ऑर्थोपेडिक अँड आय स्पेशालिस्ट सेंटरच्या संचालिका डॉक्टर मनीषा गोपीचंद वाघमारे यांच्याशी आपण आज बातचीत करणार आहे. मॅडम नमस्कार. नमस्कार. राज सत्तामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. आणि आपली जी अतिशय जागतिक कामगिरी तुम्ही केली त्याबद्दल देखील आपल्याला शुभेच्छा. मॅडम मला आठवतंय की आपण काही दिवसांपूर्वी आपण सायकल मधला LRMचा जो किताब घेतला होता 1200 किलोमीटर आणि त्यावेळी मला असं वाटतं की आपण शुभेच्छा दिल्या होत्या की पुढील तुमच्या वाटचालीसाठी, पण पुढील तो शब्द कमी पडेल अशा प्रकारे तुम्ही एकदम गगन भरारी घेतली सायकलिंग मध्ये. आणि भारतामध्ये ईस्ट टू वेस्ट माझ्या माहितीप्रमाणे ईस्ट टू वेस्ट असा जो तुम्ही सायकल राईड केली ती सुद्धा म्हणजे अतिशय नाविन्यपूर्ण म्हणता येईल की ट्रँडम सायकलवर एकच सायकल 2 महिलांनी आपण केली पूर्ण. मला वाटतं तुमच्या सोबतच्या डॉक्टरच आहेत त्या डॉक्टर मीरा वेलणकर मॅडम. तर मॅडम मला एक सांगा की सुरुवातीला तुम्ही मागच्या मुलाखतीत सांगितलं की तुमच्या मुलग्याला सोडायला तुम्ही सायकलवर असं घेऊन जात होता, त्यावेळी हा विचार देखील शिवला नव्हता, पण एवढ्या अल्पावधीमध्ये एवढी मोठी अगदी काय मानसिकता म्हणजे कशा प्रकारे हे काय केलं? नाही, एक संधीच म्हणायला लागेल. 1200ची LRM झाली माझी आणि त्यानंतर मॅडमची ओळख झाली होती आधीच एक 4-5 महिन्यापूर्वी 1200 व्हायची आधी. मॅडमनी तेव्हा विचारलं होतं की टँडम म्हणून एक सायकल असते त्या टँडम वरती तू माझ्या बरोबर राईड करशील का. त्यावेळेला माझ्या काही 600च्या 2 BRM राहिल्या होत्या तेव्हा आणि नंतर सर्जरी झाली त्यामुळे थोडे दिवस लांबले आमचे आणि मग 1200ची LRM हे माझे गोल होते त्या वर्षीचे. त्यामुळे ते झाल्यानंतर मग मी मॅडमला म्हटलं नाही आधी मी सायकल चालवून बघते ती टँडम सायकल मला जमते का, कारण टँडम सायकल थोडीशी वेगळी आहे, ती आपल्याला आधी जमायला पाहिजे, 2 रायडर्सचा सिंक्रो व्हायला पाहिजे त्यामध्ये आणि तुमचं मॅचिंग व्हायला पाहिजे कारण सायकल थोडीशी जड असते चालवायला. LRM मध्ये वगैरे तुम्ही जी रोडी वापरता ती खूप फास्ट चालते, एकच रायडर चालवत असतो, पण इथे थोडंसं वेगळं गणित असतं त्यामुळे ती जमते का, ती मला आवडते का हे आधी बघूया म्हटलं आपण. आणि ते जर जमलं तर मग आपण पुढचा प्रोजेक्ट हाती घेऊया. मॅडमच्या डोक्यात काही कल्पना होत्या. काश्मीर टू कन्याकुमारी व्हर्टिकल K2K मॅडमच्या होतं, त्या फिमेल रायडर बघतच होत्या गेली कित्येक वर्ष की लॉंग राईड करणारी एखादी स्ट्रॉंग फिमेल रायडर मिळते का हे चाललं होतं त्यांचं. त्यामुळे त्यांनी मला विचारलं खास. मग मी प्रॅक्टिस केली, थोडीशी आवडायला लागली. टँडम सायकल आवडणं पण खूप महत्वाचं आहे. बऱ्याच जणांना आवडत नाही, फास्ट रायडर्सना ही सायकल आवडत नाही कारण ती खूप स्लो जाते, म्हणजे रिलेटिव्हली स्पीड कमी पडतो. त्यामुळे मॅडमला हो म्हटलं आणि मग नंतर आम्ही प्रोजेक्टवरती काम करायला चालू केलं. पण म्हणजे तुम्ही ट्रँडमच्या सायकलवरती तुमचं ठरलं वगैरे सगळ्या गोष्टी बरोबर आहे, पण त्यावेळी असं काय निश्चित केलं होतं का की ह्या इथून इथपर्यंत प्रवास करायचा आहे की कसं काय? हो, आम्ही आधी आमचा प्लॅन होता व्हर्टिकल K2K काश्मीर टू कन्याकुमारी हा प्लॅन होता. त्या सीझन ऑड असल्यामुळे म्हणजे एप्रिल-मेचा सीझन असल्यामुळे आम्ही कन्याकुमारी टू काश्मीर असं ठरवलं होतं. पण समहाऊ काश्मीरच्या अटॅक नंतर सगळ्याच राईड कॅन्सल करायची का दुसरं काही करायचं, कारण ऑलरेडी आम्ही अप्लिकेशन दिलं होतं राईडसाठी आणि सगळे फॉर्मॅलिटीज होत्या त्या कम्प्लीट झाल्या होत्या कन्याकुमारी टू काश्मीर या राईडसाठी. मग म्हटलं नाही, आपण मॅडम म्हटलं की प्लॅन चेंज करूया, आपण ह्याच पैसे भरलेलेच आहेत ऑलरेडी, तर आपण ईस्ट टू वेस्ट जाऊया असं मॅडमने ठरवलं. कारण मॅडमने ऑलरेडी हा रूट एका सिंगल सायकलवरती एका फिमेल रायडर बरोबर केला होता, त्यामुळे रूट अवघड आहे आणि त्याचा थोडासा अंदाज मॅडमना होता की काय पद्धतीने करायचं, कसं जायचं, हा प्लॅनिंग मॅडमच्या डोक्यात फिक्स होतं. त्यामुळे आम्ही पूर्ण प्लॅनच चेंज करून टाकला आणि त्याच्यानुसार खूप कमी अगदी 10 दिवसामध्ये आय थिंक आमचा हा डिसिजन झाला असेल. मी म्हटलं ठीक आहे, तुम्ही म्हणाल तसं मी काय कुठेही यायला तयार आहे, आयदर व्हर्टिकल और हॉरिझॉन्टल K2K आपण करू. आपण मला वाटतं की 3800 किलोमीटर हा सायकल प्रवास तुम्ही केला ईस्ट टू वेस्ट, त्याच्यामध्ये 7 राज्य समाविष्ट झाली होती आणि किती दिवसामध्ये साधारणतः 42 दिवस 15 तास एवढा वेळ लागला आम्हाला. तर हा सगळा प्रवास करत असताना एकीकडे तुमची वैद्यकीय सेवा इकडं होती, तुमची OPD,
तर मग हा जो इम्बॅलन्स होतो म्हणजे किती माणूस घरापासून दूर गेला तरी त्याचं लक्ष इकडे असतं. तर ह्या संपूर्ण प्रवासामध्ये तुमचा प्रवास चालू झाल्यानंतर कशा पद्धतीने कुठून सुरुवात झाली आणि पुढे कसे कसे अनुभव आले आपल्याला? ईस्ट टू वेस्ट मध्ये आपण सुरुवात करतो तर किबितो म्हणून एक गाव आहे, पूर्वेचं सगळ्यात भारताचं टोक. तर किबितो या गावापासून आम्ही सुरुवात केली. किबितो टोटली आर्मीच्या अंडर आहे आणि ITBP, इंडो तिबेटियन बॉर्डर पोलीस. तर आम्ही खूप लकी होतो की ओळख नसताना आणि कुठेही काही नसताना आम्ही 2 महिन्या टँडम सायकलवरती ही राईड सुरू करतोय म्हटल्यावर आर्मीच्या लोकांनी आम्हाला फ्लॅग ऑफ दिला. आर्मी आणि ITBPच्या लोकांनी त्यांच्याबरोबर एक स्पेशल डिनर त्या सरांनी अरेंज केलं होतं. ही खूप मोठी गोष्ट आहे आमच्यासाठी आणि खूप मोठं सरप्राईज किंवा एक म्हणा छान सुरुवात होती. त्यामुळे खूप छान बूस्ट मिळाला. खूप छान, त्यांचा खूप मोठा सपोर्ट होता. किबितो हे गाव ITBPच्या अंडर येतं. मेन ब्रँचेस येते वलांगला, वलांग म्हणून एक अरुणाचलमध्ये आहे, ती मेन ब्रँच मेन आहे आणि त्याची ब्रँच म्हणून किबितो आहे. तर वलांगचे जे मेन ब्रिगेडियर सर होते त्यांनी सुद्धा आम्हाला खूप कौतुक केलं राईड दरम्यान आणि आम्हाला त्यांची एक स्पेशल हॅट असते, ती कॅप असते, आर्मीची कॅप असते, ती गिफ्ट दिली. तो सगळ्यात मेमोरेबल मोमेंट असतं आणि तिथूनच ते बूस्टिंग चालू झालं की नाही आपली सुरुवात खूप छान झाली आहे, तर मग आपण आता खूप छान पद्धतीने पुढे कॅरी करणार आहोत. तिथून आपला प्रवास झाला म्हणजे मला वाटतं तुमचा दिवसामध्येच प्रवास असेल, रात्रीचा प्रवास थांबत रात्रीचा आम्ही थांबूनच जायचो कारण अरुणाचलमध्ये सूर्य लवकर उगवतो आणि 3:30-4 ला अंधार सुरू होतो तिकडे आणि पावसाळ्याचे दिवस होते, तिथे पाऊस होता मे महिन्यामध्ये. त्यामुळे आम्ही दिवसाच राईड करायचो आणि बऱ्याच वेळेला पुढे किती किलोमीटरवरती गाव आहे आणि राहण्याचं ठिकाण कुठे आहे, पुढे जर 30-40 किलोमीटरवरती 50 किलोमीटरमध्ये राहायची तुमची सोय नसेल तर आम्ही किलोमीटरकडे लक्ष न देता आपली सेफ्टी फर्स्ट म्हणून जिथे मिळेल सुरक्षित ठिकाण तिथे आम्ही थांबून द्यायचो. पण हे प्रवास तुमची जर्नी सुरुवात करण्यापूर्वी आपण सगळे प्लॅन केलं होतं का इथं थांबायचं? नाही, हा जो रेकॉर्ड आहे तो टँडम सायकलवरती 2 वुमन सगळं आमचं सामान होतं ते सायकलवरती होतं आणि टोटली अनसपोर्टेड राईड होती. त्यामुळे ह्याच्यामध्ये तुम्हाला अलाउड नाहीये, प्री बुकिंग जे आहे ते तुम्हाला अजिबात अलाउड नाहीये. तुम्ही दिवसा ठरवायचं की बाबा आपल्या पुढचे किलोमीटर्स किती होतील आणि आपल्याला कुठे थांबायचं हे तुमचं तुम्ही रोजच्या रोज बुकिंग करायचं आणि रोजच्या रोज जे काय असेल ते प्लॅन आउट करायचं. प्री बुकिंग नाहीये त्याच्यामध्ये. आता तुम्ही जसं म्हणतात की 48 दिवसामध्ये म्हणजे 42 दिवसामध्ये तुम्ही सायकलवरतीच एवढ्या दिवसाचं साहित्य वगैरे तुम्ही सगळं घेऊन निघाला, तर एवढं सगळं म्हणजे 42 दिवसाचा संसारच म्हणा तुम्ही बरोबर घेऊन चालू कसं ते मॅनेज केलं? सायकलच्या रिपेअरमेंटच्या सगळ्या वस्तू होत्या त्या सायकलवरती टोटली म्हणजे इन्क्लुडिंग ट्यूब असेल, टायर असेल, पंप असेल, तुमचा अतिशय सुंदर असं ते सगळं कॅरी करायचो. आणि बाकी जर क्लोथचं बघितलं तर कपड्यांचा बघितलं तर मिनिमम बाकी फूड वगैरे आम्ही काही कॅरी करत नव्हतो. जिथे मिळेल तिथे आम्ही खात होतो. लोकल फूडवरती टोटली डिपेंड राहतो. सुरुवातीला न्यूट्रिशनल जे फूड्स असतात सायकलिंगसाठी खास लागतात, जेल म्हणा, काजू आमच्याकडे होते, ते हार्डली 10 दिवस पुरले असते. पण अदरवाईज आम्ही बऱ्यापैकी सामान जे सुरुवातीला नेलं होतं ते फेकून द्यायला वजन कमी करण्यासाठी. जेवढं वजन तेवढं तुम्हाला ती सायकल जड जाते, स्पीड मिळते. मिनिमम ह्याच्यावरती तुम्हाला मॅनेज करायला लागतं, काही पर्याय नाही त्यासाठी. मग आपल्याला हे 7 राज्य जे आहेत ते 7 राज्य म्हणजे कुठल्या कुठल्या राज्यातून आपला प्रवास झाला? सुरुवात झाली किबितो, अरुणाचल प्रदेश क्रॉस केलं आम्ही. अरुणाचल प्रदेश, आसाम, वेस्ट बेंगॉल आहे, बिहार, उत्तर प्रदेश, राजस्थान आणि गुजरात. कोटेश्वर टेम्पलला पाकिस्तान बॉर्डरला एंड झाला आमच्या जर्नी. आता हा जो प्रवास आपला चालू होता या दरम्यानच्या काळामध्ये हा काही कमी पिरियड नव्हता, जवळजवळ 1.5 महिन्याच्या ऑलमोस्ट तुम्ही प्रवास केला बरोबर. आणि केवळ म्हणजे 2 महिला आणि टँडम सायकलवर एकाच सायकलवर प्रवास करत असताना सर्वात आपल्याला म्हणजे आलेला असा वाईट अनुभव म्हणण्यापेक्षा जो चॅलेंजिंग होता किंवा त्याला कसं फेस केलं असं काय सांगता येईल? चॅलेंजिंग म्हटलं तर सिक्युरिटी वाईज आम्हाला तर फार काही प्रॉब्लेम आला नाही कारण 2 लेडीज आहेत, अबव 40 आहे. ते टँडम सायकल दिसताना तेवढी मोठी दिसते की प्राणी पण घाबरून जायचे आणि पळून जायचे, म्हणजे गाई वगैरे पळून जायचे की काय आले. कधी कधी तर एक बैल अंगावर आला की हे मोठं काय चेज करत अगदी. पण सायकलचे मेकॅनिकल फेल्युअर्स जरा जास्त झाले या आमच्या राईडमध्ये.
त्या जेव्हा क्रँक तुटला, क्रँक हा मेन पार्ट असतो टँडमचा सायकलचा, क्रँक तुटला तेव्हा तो क्रँक मॅनेज करणे हे सगळ्यात मोठं डिफिकल्ट काम होतं. कारण क्रँक कुठेही मिळत नाही, आणि मिळाले तरी ते ऑड साईजचे असतात आणि ते बसत नाही किंवा ते मॅच होत नाही. स्क्वेअर टेप क्रँक जो आम्हाला हवा होता तो कुठेही मिळत नव्हता. तो खूपच चॅलेंजिंग, मॅनेज करायला खूप कठीण गेलं आम्हाला. समहाऊ बॅड लक म्हणा की पुण्याच्या तिथे आम्हाला क्रँक बसवण्यासाठी आम्ही गेलो होतो, पण सिलिगुडीवरनं म्हणजे वेस्ट बेंगॉलवरनं जो माणूस येणार होता रिपेअरसाठी तिकडे स्ट्राईक झाल्यामुळे तो पण येऊ शकला नाही. त्यामुळे आम्हाला दुसऱ्या सायकलचा, साध्या सायकलचा क्रँक लावावा लागला. ते खूप ऑड होता, त्याला तो नीट बसत नव्हता. कसं बसं त्याने बसून दिला होता, कारण आम्हाला पुढचे 300 किलोमीटर कव्हर करायचे होते आमची नवीन सायकल येईपर्यंत. त्यामुळे पोझिशन खूप ऑड होत्या, म्हणजे पेडल पुढे मागे झाले होते आणि ते 3 दिवस त्या ऑड पेडलवरती आम्ही दोघीही सिंक्रोन असताना सुद्धा 300 किलोमीटर गेले. तो सगळ्यात डिफिकल्ट पॅच म्हणजे. पण त्यावेळी मग तो जो क्रॅम्पचा जो विषय होता तो मिळाला नाही आपल्याला, नाहीच ऍडजस्ट करून दुसरा ऍडजस्ट केलं. म्हणजे त्याच्यामध्ये कसं पुढचं आणि मागचे हे पेडल सेम पाहिजे, बॅलन्सिंग पाहिजे, ते सेम झाले नव्हते. पुढचा मागे आणि मागचा पुढे असं झालं होतं. त्यामुळे त्याच्यावर ते डिफिकल्ट जातं. पॉवर जी आहे ती इक्वली लागत नाही, ते एक्स्ट्रा पॉवर ओतायला लागते, तुम्हाला एक्स्ट्रा पॉवर लागायला लागते. त्यामुळे ते 3 दिवस तरी सुद्धा आम्ही 300 किलोमीटर कव्हर केलं ते डिस्टन्स, जोपर्यंत नवीन सायकल येत नाही तोपर्यंत. कारण पुढे जात राहणं खूप महत्वाचं होतं. आता हे तुमचा प्रवास चालू असताना मध्ये म्हणजे माझ्या असं माहितीमध्ये आलं की काही ऍक्सिडेंटली पण अशा काही घटना घडल्या. तर त्यावेळी काय मानसिकता झाली होती किंवा तुम्हाला काय दुखापत झाली होती की कसं? आमचा आग्र्याचा एक रेकॉर्ड होता, ताजमहाल आउटरचा एक रेकॉर्ड होता त्या दिवशी, आणि 60 किलोमीटर उरले होते आणि संध्याकाळी साधारण 5:30ची वेळ असेल आणि 2 व्हीलर वाल्याने मागून डॅश दिली. तो पिलेला होता, तर तो एकदम जोरात धक्का होता. अरे हे काय झालं एकदम, कारण आम्ही काही कोणाला ओव्हरटेक करत नव्हतो, काही नव्हतं, खूप सरळ व्यवस्थित चाललं होतं. मला पायाला लागलं डाव्या साईडला, मॅडमना पण हाताला आणि पायाला लागलं. 1-2 तास त्यामध्ये खूप त्या मानसिक धक्क्यातून सावरलं. ते सायकलचं हँडल वाकडं झालं होतं, सीट तुटली होती, सायकलची दुरुस्ती थोडीफार, स्पोक्स हालत होते सायकलचे, ते कव्हर करण्यामध्ये 2 तास गेले. पण आम्ही ठरवलं होतं की नाही आता करायचंच, आजच कम्प्लीट करायची राईड. त्यामुळे तो रेकॉर्ड जो आहे आम्हाला त्याच दिवशी कम्प्लीट करायचा होता. त्यामुळे अगदी आम्ही रात्री 11:30 पर्यंत राईड करून आम्ही ताजमहालला पोहोचलो आणि त्याच रात्री तो रेकॉर्ड आम्ही कम्प्लीट केला. किबितो टू ताजमहाल आउटर हा एक उकाचा रेकॉर्ड होता वर्ल्ड अल्ट्रा सायकलिंग असोसिएशनचा, एम्बेडेड रेकॉर्ड म्हणतो आपण त्याला, पूर्ण जर्नी मधला. तो रेकॉर्ड आम्ही त्या दिवशी कम्प्लीट केला आणि दुसऱ्या दिवशी रेस्ट घेतली. मग एक्सरे आणि जे काही फॉर्मॅलिटीज होत्या, मेडिकल फॉर्मॅलिटीज, ते आम्ही दुसऱ्या दिवशी केली. आता हा जो वेळ मधला जो वाया गेला तुमचा काही घटनांमुळे, तर हे जे अंतर आहे तुमचं, म्हणजे तुम्ही जे आता पकडले 42 दिवस, त्याच्यामध्ये इन्क्लूड आहे की तो त्याच्यामध्ये इन्क्लूड म्हणजे तसं बघायला गेलं तर त्याच्यापेक्षा तुम्ही कमी तासामध्ये कमी कव्हर केलं असतं. नक्कीच कारण त्या दिवशी आम्हाला फक्त 40 किलोमीटर राईड करायला मिळाली. का तर दुसऱ्या दिवशी आम्ही रेस्ट घेतली. रात्री झोपायला 2 वाजले. तो मानसिक धक्का होता, फिजिकल ट्रॉमा होता, अंग दुखत होतं, टॅबलेट्स वगैरे घेऊन आम्ही सरळ दुसऱ्या दिवशी रेस्ट घेतली थोडी आणि पुढच्या डेस्टिनेशनला 40 किलोमीटरला फतेहपूर सिक्रीला जाऊन आम्ही थांबलो, जेणेकरून नेक्स्ट डे तिथून राईड सुरू करू. मेकॅनिकल फेल्युअर्सचे पण आमचे 2 दिवस वाया गेले, कारण टायर फुटलं होतं मागचं, रिम बर्स्ट झाली होती. त्यामुळे रिम तिथे कुठे मिळत नव्हत्या. गुवाहाटीवरून आम्ही रिम मागवल्या, त्या कुरिअरने आल्या. तिथे लोकल सायकलिस्ट कडून आम्ही ते बसवून घेतले. असे बरेच दिवस, म्हणजे तुमचं मेकॅनिकल फेल्युअर, तुमचं फिजिकल, तुम्ही आजारी पडला, जे काय असेल, ट्रॉमा असेल, ऍक्सिडेंट असेल, ते कव्हर करूनच हे 42 दिवस आहे. म्हणजे तसं ते जर वजा केलं तर खूप कमी दिवसामध्ये झालं असतं. कारण टोटल 16 पंक्चर्स झाले आमचे. 16 पंक्चर्स. एकदा मागचा टायर फुटला, रिम बर्स्ट झाली. ते रिम बर्स्टमुळे तिथे अवेलेबल नसल्यामुळे आमचे 3 दिवस सलग पंक्चर्स होत होते. दोन्ही रिम पुढची आणि मागची नवीन टाकली आम्ही. क्रँकचा इश्यू होता. समोर थोडंफार लोकल दुकानांकडनं आम्ही मॅनेज करून घ्यायचो, पण शेवटी क्रँक मिळालाच नाही. दुसरा क्रँक बसवायला लागला, तो पण मॅच होत नव्हता. असं करत ते दिवस बाहेर जातात. शेवटी आम्ही लक्षात आलं
7-8 दिवस आधी की बाबा आपण या सायकलवरती पुढे 2000 किलोमीटर नाही करू शकणार, तर आम्ही नवीन सायकल ऑर्डर केली. ती पुण्यावरून कानपूरला आली बाय कुरिअर. कानपूरवरून त्यांनी आम्हाला डिलिव्हरी दिली मुझफ्फरपूर बिहारला. त्यामुळे आम्हाला टोटली नवीन सायकल चेंज करायला लागली. नवीन सायकल घेतली आम्ही विकत, आणि नवीन सायकल बिहारमध्ये मिळाल्यानंतर मग तिथून पुढे मग आमचा पुढचा जर्नी थोडासा फास्ट झाला. आता मॅडम मला एक सांगा, हा प्रवास तुमचा एमच्या दिशेने चालूच होता बरोबर? हो. पण एक साईडला घरापासून दूर एवढे दिवस तुम्ही जात असताना मध्ये असं काही भावनिक क्षण व्हायचे का तयार? बऱ्याच वेळेला वाटायचं, कारण सासूबाईंची तब्येत खराब होती, त्यांना फंगल न्यूमोनायटिस झालं होतं. आम्ही तिकडनं फोन यायचे, मग असं वाटायचं अरे आपण हे काय करतोय. जेव्हा त्या लोकांना खरंच आपली गरज आहे किंवा घरात मध्ये गरज आहे. सर इथं असायचे, आदित्य असायचा, त्याचं स्कूल वगैरे सुरू झालं होतं आणि त्यांना जाता आलं नाही पुण्याला त्याच्यामुळे, का तर इथलं मॅनेज करायला लागायचं त्यांना. त्यामुळे असं वाटलं की बाबा नाही काय चाललंय, पण ठीक आहे म्हटलं. आधी आपलं त्यांचा पण खूप सपोर्ट होता. फोनवरती त्या म्हणायचे नाही हे आहे ना, तू आधी ते कम्प्लीट कर, मग मी माझं बघते, इथे आहे माझं मॅनेज होते सगळं, काही प्रॉब्लेम नाही. तो सपोर्ट असायचा मला नेहमी. एवढा अगदी म्हणजे वर्ल्ड रेकॉर्डला आपण गवसणी घालण्या एवढी कामगिरी केली, तर आम्हाला जाणून असं घ्यायचंय की याच्यासाठी जो मनाची विल पॉवर असते ना, ती कशा पद्धतीने तुम्ही तयारी केली? कारण शारीरिक तुमची फिजिबिलिटी स्ट्रॉंग ठेवण्यासोबतच ह्या गोष्टी पण आहेत. ह्या गोष्टी पण आहेत. मेंटली मुळातच थोडस मी स्ट्रॉंग आहे. ही सगळी विल पॉवर आणि स्ट्रॉंगनेस योगामुळे आहे. माझा जो योगाचा जर्नी आहे गेल्या 3 वर्षाचा, योगा प्रॅक्टिस करते मी रेग्युलरली, त्यामुळे तिथे आपोआपच तुमची पॉझिटिव्हिटी आणि विल पॉवर डेव्हलप होते. आणि कुठलीही गोष्ट हातात घेतली की ती 100% पूर्ण करायची ही मला सवय आहे. आणि लकीली हा प्रोजेक्ट मिळाला होता मला, आणि खूप मोठा प्रोजेक्ट होता हा, त्यामुळे तो कम्प्लीट करणारच मी 100%. ह्याबद्दल मला तर काही शंका नव्हतीच अशी. त्यामुळे असं कुठेही पूर्ण राईडच्या दरम्यान वाटलं नाही की आपण हे सोडावं. इन्क्लुडिंग माझ्याबरोबरच्या मीरा मॅडम होत्या, त्या सुद्धा माझ्या एवढ्याच स्ट्रॉंग आहेत. त्यांनी सुद्धा कधीच निगेटिव्ह बोलल्या नाहीत की बाबा नाही आता पास झालं सोडूया आपण, नाही होत नाहीये पुढे, असं कधीच नाही. जो प्रॉब्लेम येईल तो दोघी मिळून फेस करायचो. दोघींमध्ये डिस्प्यूट म्हणा किंवा डिसिजन मेकिंग जे आहे, डिसिजन मेकिंग सगळ्यात महत्त्वाचं. सपोज नवीन सायकल घ्यायची, हा डिसिजन लिटरली आम्ही 5 मिनिटात घेतला होता. ठीक आहे ओके मीरा चल घ्यायचं ना, चल घेऊन टाकू, पुढे बघू आपण काय असेल ते मॅनेज करायचं ते. पण त्या वेळेला इव्हन साधी गोष्ट असतात, थांबण्याचा डिसिजन, बाबा इथून पुढे सेफ नाहीये, इथे आपल्याला थांबायचंय. हा मग मॅडम तुम्ही म्हणाल ते, म्हणजे माझा त्यांच्यावरती पूर्ण विश्वास होता. म्हणजे कधीच आर्ग्युमेंट झाला नाही किंवा कधीच काही असे वादविवाद झाले नाही की बाबा इथे नको थांबायला तिथे नको थांबायला, तुम्ही म्हणाल ते. मग त्यांना ते टेन्शन असायचं नाही, सेफ्टी आणि ह्या गोष्टी होत्या. बुकिंग म्हणा, हॉटेलचं बुकिंग, खाणं कसं मिळेल, ते हॉटेल कसं असेल, त्या रूम्स कशा असतील किंवा तिथली लोक कशी असतील, हे ऑल द टाइम आम्हाला थोडंसं टेन्शन असायचं. पण नाही, आम्ही ऑल द टाइम पॉझिटिव्ह असायचो आणि एवढे थकलेलो असायचो सायकलिंग करून की जायचं, खायचं, प्यायचं, झोपायचं, उठायचं आणि सकाळी पटकन 6ला राईड सुरू करायचं. एकच गोल असायचा. तुम्हीच सगळं मॅनेज करायचं? हे सगळं आमचं आम्ही मॅनेज करायचो. हॉटेल बुकिंग, खाणं पिणं, हे सगळं आमचं आम्ही मॅनेज करायचो. जो काही प्रॉब्लेम येईल तो आमचा आम्ही फेस करायचो. सायकलचे एवढे प्रॉब्लेम्स आले पण ते सुद्धा आम्ही, पंक्चर वगैरे आम्ही स्वतः काढलेत सगळे. त्यामुळे पंक्चर काढण्यात मी आता एक्सपर्ट झाले. एवढे पंक्चर्स काढले. चांगल्या पद्धतीने मनाची तयारी असेल तर आपण काय करू शकतो हे तुमच्या या रॅन्डम सायकलवारीवर सफारीवरून आपल्याला दिसून आलं. पण मॅडम मला एक सांगा की हा एवढा दिवसाच्या प्रवासामध्ये काही ठिकाणी तापमानाचा जे डिफिकल्ट असतो, पाऊस असेल, काही ठिकाणी थंडी असेल, उष्णता, तर या सगळ्यामध्ये सर्वात त्रासदायक कुठल्या ठिकाणी वाटलं तुम्हाला? ऍक्च्युअली ना, आयडियली ह्या ज्या राईड्स करतात ना त्या सगळेजण डिसेंबर जानेवारी या सीझनला करतात, कारण हिवाळा असतो, पाऊस नसतो तेव्हा आणि वातावरण सुदीक असतं, दिवसा तुम्हाला राईड करता येते. पण समहाऊ आमचं डिसिजन होईपर्यंत मार्च एप्रिल उजाडला होता आणि दोघींचीही मानसिक तयारी झाली होती आणि दिवस खूप लागले असते तर कदाचित हा प्लॅन वर्कआउट झाला नसता. आणि माझं स्वतःच मॅडमना असं म्हणणं होतं की नाही, माझं मे महिन्यामध्ये इथे खूप ऊन असतात, माझी प्रॅक्टिस थोडीशी कमी असते किंवा सर्जरीज कमी असतात, पेशंट सर्जरीज कमी करून घेतात. त्यामुळे माझ्याकडे हा एकच महिना होता, मे हा एकच महिना माझ्याकडे होता जो मी देऊ शकते या मोठ्या राईडसाठी. कारण नोव्हेंबर डिसेंबर मला परवडण्यासारखं नव्हतं, तेव्हा पेशंट खूप असतात. तेव्हा त्यामुळे मॅडमना म्हटलं ते मला हा एकच महिना द्यावा. मॅडम म्हटलं ठीक आहे, उन्हाचं काय, सीझन्स काय अनप्रेडिक्टेबलच असतात.
त्यामुळे आम्ही हा ऍक्च्युली ऑड सीझन खूप सिलेक्ट केला या राईडसाठी. तर प्रॉब्लेम असा होता की अरुणाचल आसाममध्ये यावेळेला पाऊस असतो, धोधो पाऊस असतो. त्यामुळे अरुणाचलमध्ये मे मध्ये खूप धोधो पाऊस, तिथे एप्रिल पासूनच तुमचा पाऊस सुरू होतो. त्यामुळे अरुणाचलमध्ये प्रचंड पाऊस होता. अरुणाचल आसाममध्ये खूप रोलिंग टरेन होतं, म्हणजे वरखाली आहे, तिथे रस्ते खराब आहेत, हायवेज खराब आहे. त्यामुळे अक्षरशः धबधब्यांमधनं आम्ही सायकल काढली आहे आणि सगळा चिखल झाला होता. बऱ्याच वेळेला चिखलातनं सायकल ढकलत न्यायला लागायची. 2 वेळा आम्ही सायकलवरनं पडलो चिखलातनं नेता नेता. हो, आसाममध्ये पण तीच अवस्था होती. अक्षरशः 8 दिवस ते सलग ओले शूज, ओले कपडे, ओले सॉक्स, त्याच्यामुळे पायाला फोड आले होते, म्हणजे पाय सगळे उलून त्याच्यामुळे फोड आले होते. ते फारच पेनफुल व्हायचं सगळं. पण आसाम नंतर पुढे गेलो तर टोटली तुमचं परत वेस्ट बेंगॉल पर्यंत पाऊस होता. बिहार आणि युपीला त्या दरम्यान खूप सारे टेम्परेचर्स खूप जास्त होते, म्हणजे खूपच जास्त टेम्परेचर 46-47 असे टेम्परेचर्स होते. तुमचे राईड करणं शक्यच नाही यावेळेला, कारण आपले पण स्टॅमिना डाऊन होतो, पण मेन म्हणजे टायर फुटतात त्याच्यामध्ये. आणि तसंच झालं. गलिया टोल प्लाझाच्या पुढे त्या उन्हामध्ये राहून टायर आमचा अक्षरशः फुटला, म्हणजे खूप मोठा आवाज आला होता. आणि त्या टेम्परेचर्समध्ये आम्ही 11 ते 4 या दरम्यान राईड करत नव्हतो. आम्ही सरळ कुठेतरी हॉटेलमध्ये किंवा एखाद्या ठिकाणी रूम घेऊन थांबून जायचो, रेस्ट घ्यायचो. सकाळपासून 6 ते 11 राईड करायचो आणि संध्याकाळी 4ला थोडंसं ऊन कमी झाली की परत राईड सुरू करायचो आणि मग ती रात्री 11 वाजेपर्यंत. त्यामुळे पण काय व्हायचं, दिवसाची किलोमीटर्स जे आमचं टार्गेट असायचं ते समहाऊ कम्प्लीट नाही व्हायचं. कारण रात्री पण आयडियली उन्हाळ्याच्या दिवसामध्ये बरेच जण रात्री राईड करतात, पण बिईंग अ लेडीज आम्हाला ते नाही पॉसिबल झालं रात्री राईड करणं हायवेजवरनं. कारण हे सगळे नॅशनल हायवेज, ट्रक्स आणि खूप स्पीडमध्ये असतात. प्लस ड्रिंक करणारी लोक आणि ड्रिंक करून ड्राईव्ह करणारी लोक खूप हायवेजवरती असतात. त्याचा एक फटका ऑलरेडी आम्हाला आग्र्याला बसला होता. त्यामुळे ती रिस्क आम्ही पुढे नाही घेतली रात्री उशिरापर्यंत. कारण बऱ्याच जणांनी सांगितलं नाही, खूप इकडे ड्रिंकिंगचं प्रमाण आहे, तुम्ही 7च्या पुढे राईड करायचीच नाही. म्हणजे आग्र्याला तर आम्हाला एका सरांनी सांगितलं नाही, इथून पुढे आता जाल युपी क्रॉस केल्यानंतर राजस्थान आणि गुजरात तुम्ही 6:30च्या नंतर राईड नाही करायची. दिवसा काय असेल ते कव्हर करा, थोडेसे किलोमीटर्स कमी झाले तरी चालतात. त्यामुळे आम्ही एक ठरवलं होतं, नाही टार्गेट आपल्या हातात आहे, अचीव्ह होणार आहे. एवढा मोठा ट्रॉमा झाला होता, पण सेफ्टी खूप महत्वाची. या राईडला जर काही झालं, समहाऊ मिसहॅप काही झालं किंवा काही प्रॉब्लेम झाला तर इथून पुढे इंडियातल्या कुठल्याच बायका किंवा कुठल्याच लेडीज बाहेर नाहीत पडणार या अशा टोटली अनसपोर्टेड राईडसाठी. त्यामुळे आम्हाला एक ते प्लॅटफॉर्म म्हणा किंवा एक ते मिसाल खडी करायची होती, उभी करायची होती की नाही, 2 लेडीज येऊन सेफ्टी आणि तुमचं सगळं मॅनेज करून येस ते राईड करू शकतात. हे आम्हाला एक आदर्श घडवून द्यायचा होता. त्यामुळे आम्ही दोघींनी ठरवलं होतं की सेफ्टीच्या बाबतीत कुठेही कॉम्प्रोमाइज नाही करायचं. थोडीशी दिवसाची किलोमीटर्स कमी झाले तरी चालते, ठीक आहे, थोडे दिवस जास्त लागते, पण इट्स ओके, आपण राईड कम्प्लीट करायची. आणि अशीही ती होते. म्हणजे आता तुम्ही म्हटल्याप्रमाणे एक चांगला आदर्श अगदी सगळ्यांना, म्हणजे लेडीज पासून सगळे, मला वाटतं जेंट्स लोकांनी पण एवढे जेंट्स मध्ये सुद्धा कोणी टॅन्डम वरती ईस्ट टू वेस्ट हा जर्नी केलेला नाहीये. बरेचसे रायडर्स असतात टॅन्डम किंवा सोलो सायकल वरती जे निघतात ते काश्मीर टू कन्याकुमारी करतात. काश्मीर कन्याकुमारी हा खूप नोन रूट आहे, कारण तर तुम्ही हायवे टू हायवे ते सुद्धा 3700 किलोमीटर आहे. पण सगळं तुम्ही मेन सिटीज मधून जाता आणि सेफ आहे. साऊथ पासून नॉर्थ किंवा नॉर्थ पासून साऊथ कडे येतात तेव्हा, आणि रस्ते खूप चांगले, हायवेज वरनच तुम्ही जाता काश्मीर टू कन्याकुमारी. अरुणाचल टू गुजरात हे जे आहे नॅशनल हायवे जरी कव्हर करत असलो तरी सुद्धा जे स्टेट्स मधून आपण कव्हर करतो ते स्टेट्स थोडेसे सेफ्टी वाईज म्हणा किंवा डेव्हलपमेंटच्या बाबतीत थोडेसे कमी आहेत. म्हणजे बऱ्याच ठिकाणी आम्हाला बिहारमध्ये पण लेडीज दिसायच्या नाही, युपी मध्ये सुद्धा कमी लेडीज ऑन रोड दिसतच नव्हते. त्यामुळे ते थोडंसं इनसिक्युअर वाटायचं. पण आपण पॉझिटिव्ह असेल आणि आपल्या मनात जर शंका नसेल तर तो प्रॉब्लेम कुठं नाही झाला आम्हाला. पण आता तुम्ही बिहार युपीचं 2-4 नाव आपलं आलं चर्चेमध्ये, पण त्या ठिकाणी बघितलं तर गुन्हेगारीचं जे प्रमाण आहे त्याचं काही असं जाणवलं का आपल्याला? नाही जाणवलं. इनफॅक्ट बिहारमध्ये आम्हाला लोक खूप छान मिळाले, खूप छान मिळाले. स्पेसिफिकली लोअर क्लास ज्यांना खूप कौतुक वाटायचं, थांबून फोटो वगैरे काढायचे, कौतुक वाटायचं बऱ्याच लोकांना की या 2 लेडीज निघाल्यात, वेगळी सायकल आहे आणि त्या टोटली अनसपोर्टेड आहेत आणि एवढा मोठा जर्नी करणार आहेत. त्यामुळे त्यांना ते आम्हाला लिटरली चहा पाजायचे किंवा जेवण द्यायचे.
त्यामुळे ते लोकांचं प्रेम वेळोवेळी आम्हाला मिळत होतं. त्यामुळे ती खूप मजा यायची. किंवा राईड करताना नाही आप करो, कुछ प्रॉब्लेम आया तो हम देख लेंगे, आप हमें फोन करो, हम आ जाएंगे आपकी मदत के लिए. हे छोटे छोटे वाक्य असायचे, ते खूप इन्स्पायरिंग असायचे. स्पेसिफिकली अरुणाचलमध्ये टोटली फिमेल डॉमिनन्स आम्हाला जाणवला. तिथल्या लेडीज ज्या असायच्या होमस्टेच्या, ते म्हणायचे नाही मॅडम आप कभी भी आओ यहाँ पे, किसी से भी मदत मांगो, हम कुछ प्रॉब्लेम नाहीये. गुजरातमध्ये सुद्धा तेच होतं. गुजरातमध्ये खूपच सेफ्टी जाणवायची. आणि गुजरातमध्ये तर लिटरली छोटी छोटी मुलं सुद्धा, 10-12 वर्षाची मुलं सुद्धा, नाही आप टुरिस्ट हो, आप राइड करो, आपको पाणी चाहिए क्या, कुछ लगा तो हमें मदत कर दो. लिटरली काही ठिकाणी चहा अवेलेबल नसेल ते घरातून चहा करून आणून द्यायचे. ते हे वाक्य सुद्धा खूप इन्स्पायरिंग असेल. नाही आप जाओ, कुछ प्रॉब्लेम है, हमारा नंबर ले लो, कुछ प्रॉब्लेम आहे तर हमें बोलो. मॉरल सपोर्ट जो असायचा तो खूप मिळाला ऑन राईड, खूप मिळाला. मॅडम या संपूर्ण प्रवासामध्ये मला वाटतं अयोध्यावरून पण जाण्याचा आपला योग आला असेल, तर त्या ठिकाणून जाताना काय भावना होत्या नक्की आपल्या, म्हणजे कसं फिलिंग होतं? हो, अयोध्येला जाणं हे माझं एक ड्रीम होतं आणि ते समहाऊ कम्प्लीट नव्हतं झालं मागच्या BRM वगैरे. त्यामुळे एकतर अयोध्या या रूटमध्ये आहे याची मला अजिबात कल्पना नव्हती. आणि मॅडमनी हा रूट आम्ही अयोध्यावरनं जाणार असं मला 1-2-3 दिवस आधीच सांगितले की आपण अयोध्यावरनं जातो. तेव्हा खूपच आनंद झाला. आणि अयोध्येला गेल्यावरती आपण रामललाचं दर्शन घ्यायचं हे तर फिक्स होतं. त्याच्यामुळे आम्ही 17 किलोमीटर राईड करून अयोध्येला पोहोचलो. खूप सुंदर एंट्री आहे अयोध्येची. आणि तिथून पूर्ण फोटोग्राफी व्हिडिओग्राफी करत आम्ही रामललाचं दर्शन घ्यायला गेलो. तेव्हा दर्शन घेतल्यानंतर सुरुवातीला एकदम नॉर्मल होते की, पण जी मूर्ती आणि तिचं रूप बघितलं तेव्हा एकदम प्रसन्न वाटलं आणि पटकन डोळे भरून आले. ते खूप भावनिक क्षण होता तो. त्यामुळे खूप छान वाटलं. त्यानंतर आम्ही मोठ्या सिटीज क्रॉस करायला मिळाल्या आम्हाला. लखनौ असेल, कानपूर असेल. त्यामुळे मेमोरेबल क्षण होते जे काय होते ते. या संपूर्ण प्रवासामध्ये म्हणजे जे आपलं महत्वाचा जो विषय आहे ते फूड, म्हणजे वेगवेगळ्या ठिकाणचं फूड वेगळं आहे, प्रसिद्ध असतं. तर ते प्रवासांमध्ये फक्त आपलं जेवायचंय म्हणूनच हे केलं की त्याचा पण वेगळ्या पद्धतीने हे केलं? नाही, फूडी मीरा मॅडम स्वतः खूप फूडी आहेत आणि त्यांना हे एक्सप्लोअर करणे हा जो प्रकार आहे तो खूप आवडतो. आणि मी पण समोर तशीच आहे. त्यामुळे जिथं जाईल तिथे, म्हणजे अगदी अरुणाचलमध्ये तुमचं मॅगी असेल, तुमचं थुक्का म्हणून तिथं मिळतो, एक करी टाईप असतं ते. तिथले मोमोज फेमस आहेत, बांबू करी आहे. अगदी मिशमींच्या घरामध्ये 2 वेळा असं झालं की आम्हाला राहायला तिथे काही जागाच नव्हती. मग आम्ही मिशमींच्या घरांमध्ये रिक्वेस्ट करून तिथे राहिलो होतो. तर त्या लेडीजने आम्हाला बांबू करी खायला घातली. मग ते बांबू करी बनवतात कशी ती प्रोसिजर समजून गेले. मी स्वतः फूडी असल्यामुळे आणि कुकिंगची आवड असल्यामुळे समजून गेले. त्याची पूर्ण व्हिडिओग्राफी करणे. अगदी रसगुल्ले असतील वेस्ट बेंगॉलचे, बिहारमध्ये लिट्टी चोखा, पूर्ण अगदी स्टार्ट टू एंड ते लिट्टी चोखा कसं बनवतात त्या, म्हणजे अगदी ते लोक सुद्धा आवडीने अगदी बनवून दाखवायचे. मग त्यांच्याबरोबर थोडंसं ट्रायल मारायचं, आपल्याला पण मोमोजची पारी जमतीये का, लिट्टी चोखा जमतोय का, असं. ते खूप अगदी राजस्थानची दाल बाटी चुरमा असेल, हा असं जिथले जे फेमस आहे ते फूड जे आहे ते आम्ही त्याचा आस्वाद घेत आलो. आणि कुठेही असं झालं नाही की बाबा तिथली स्पेशल डिश आहे आणि ती आम्ही ट्राय नाही केली, त्याची फोटोग्राफी व्हिडिओग्राफी झाली नाही. गुजरातमध्ये विशेषतः आपण बघायला गेलं तर असं व्हेज असतं, आणि व्हेज आणि जिलेबी फाफडा जिलेबी फाफडा ढोकळा आणि कढी पकोडा सही बनवतात तिथे लोक. खूप छान बनवतात. म्हणजे ते आम्ही कुठेही गेलो तरी तो तिथलं ते स्पेशल फूडचं आस्वाद घेतच गेलो. म्हणजे तुम्ही सायकल राईड झालीच तुमची, ट्रिप आणि टुरिंग आणि ट्रिप हा मेन झालं ते. आणि ह्यामध्ये विशेष असं म्हणजे या संपूर्ण प्रवासामध्ये आपण आता मंदिरं तर सगळीकडे बघतोच, किंवा असं वेगळं असं काही तुम्हाला उल्लेखनीय असं काही सांगता येईल? सगळ्यात मेमोरेबल आम्ही उत्तर प्रदेश क्रॉस करून जेव्हा ह्याच्याकडे चाललो होतो तेव्हा उत्तर प्रदेशमध्ये पाली डिस्ट्रिक्ट आहे आय थिंक. हा, तिथे ओम टेम्पल आहे. ओम आकाराचं टेम्पल आहे. जगातील एकमेव ओम आकाराचं टेम्पल आहे. महादेवाचं मंदिर आहे. तिथे 12 ज्योतिर्लिंग एका ठिकाणी आहेत. हा, त्यामुळे ते खूप मेमोरेबल क्षण होता. अगदी हायवे पासून एक 200 मीटर आतमध्ये ते मंदिर आहे. त्यामुळे ओम टेम्पलला व्हिजिट करण्याचा खूप मोठा योग आला.
आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ती जगातील एकमेव योगा युनिव्हर्सिटी, ओम टेम्पल. आणि मी फार लकी आहे की दुसऱ्या दिवशी योगा डे होता 21 जून, त्याच्या आदल्याच दिवशी मला ओम टेम्पलला व्हिजिट करण्याचं हे मिळालं आणि ओम टेम्पलला दर्शन घेऊन खूप खूप आनंद झाला. कारण असंही आपण खास ओम टेम्पल बघण्यासाठी आपण तिथे जाण्याचा योग असा होत नाही, माहितीच नाही लोकांना. हा, माहितीच नाहीये बऱ्याचशा लोकांना. पण ओम आकाराचं खूप मोठं टेम्पल आहे तिथे, एकदम प्रॉपर ओम आकारामध्ये. नाही, उत्तर प्रदेश, राजस्थान उत्तर प्रदेश बॉर्डरला आहे ते, आणि खूप सुंदर असं मंदिर आहे. म्हणजे ज्यांना जमेल त्यांना, योगा युनिव्हर्सिटी आहे बेसिकली. फॉरेन मधून खूप सारे फॉरेनर्स तिथे योगा शिकायला येतात. आध्यात्मिक केंद्र आहे तिथे, म्हणजे खूप मेमोरेबल असा क्षण होता. हा, मी आता हे जे तुम्ही सगळं ठरवलं म्हणजे एवढ्या किलोमीटर अंतर हे करायचं, तर ह्याच्या मागे उद्देश काय की फिटनेस किंवा सायकलिंग किंवा म्हणजे एक हॉबी असं काय म्हणता येईल की एवढं सगळं म्हणजे माणूस झपाटून ज्यावेळी एखादी कामगिरी करायची म्हणतो ना, त्याच्या मागचं काय उद्देश काय असं म्हणा? मेन म्हणजे माझं सायकलिंगचं तर 1200 BRM LRM ही प्रोसेस चालूच होती. पण मॅडम जेव्हा भेटल्या मला तेव्हा आमचं स्पेसिफिकली असं ठरलं होतं की नाही, आपल्याला 2 फिमेल स्टँडअप वरनं जेव्हा काहीतरी करतात तेव्हा आपल्याला एक मोठा रेकॉर्ड किंवा एक मोठा गोल सेट करायचा, एक आदर्श दाखवून द्यायचा आहे की नाही. टँडम सायकल मध्ये जनरली कसं असतं माहिती का, मेल फिमेल असे कॉम्बिनेशन असतात, नवरा बायको बसतात किंवा फ्रेंड्स असतील. मग बरेच जण म्हणतात नाही, मग ते मेलची ताकद जास्त आहे म्हणून फिमेल आपोआपच ओढून घेतली जाते किंवा तिची ताकद कमी असते तेव्हा मेलच्या जीवावरती केली. हे रुटीन वाक्य, हा ते जेंट्स होते ना त्यांच्या जीवावर गेली असेल राईड. नाही, तसं नाही. 2 फिमेल्स त्यांच्या ओन किंवा सेफ्टीचं पण जर तुम्ही कन्सिडर केलं ना, तरी मेल असली की आपल्याला जास्त सेफ वाटतं किंवा रात्रीच्या राईड करता येतात. रात्रीच्या राईड जे असतात ते मेल असल्याबरोबर की आपल्याला इझिली करता येतात. पण नाही, आम्हाला ते दाखवून द्यायचं होते की 2 फिमेल्स टोटली ऑन टँडम, त्यांची ओन जी ताकद असेल, पॉवर असेल आणि प्लस रोडवरती राहायची हिंमत, हे 2 फिमेल्स करू शकतात, हे आम्हाला मेन दाखवून द्यायचं होतं. येस, दे कॅन डू इट ऑन देअर ओन. म्हणजे त्याच्यामध्ये बेक, बॉरो आणि सर्वाइव्ह हा जो प्रकार असतो, टोटली अनसपोर्टेड म्हणजे बेक, बॉरो आणि सर्वाइव्ह. तुम्ही रोडवरती राहा, तुमची कशीही राहा, पण तुम्ही राईड कम्प्लीट करा. हे जे आहे ते आम्ही प्रूव्ह करून दाखवलं की 2 फिमेल्स करू शकतात हे. पण या सगळ्या ह्याच्यामध्ये भाषेची कुठे अडचण आली का? म्हणजे 7 स्टेट मध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या भाषा आहेत? नाही, भाषेची हिंदी तर सगळीकडे चालून द्यायचं. राष्ट्रभाषा आपली हिंदी आहे, त्यामुळे अरुणाचल टू गुजरात अगदी हिंदी खूप चालायचं. जिथे लोकल लँग्वेज त्यांना जाते पण कोणतरी हिंदी असायचंच. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, बऱ्याचशा इन्स्टा आणि युट्यूब आम्हाला ऑन रोड खूप कव्हर केलं. राईट फ्रॉम अरुणाचल, आसाममध्ये दिब्रुगडला तर रिपोर्टर्सने अगदी 11 स्टेट्समध्ये आमची न्यूज दिली होती, बाबा नाही ह्या 2 लेडीज अशा चाललेल्या आहेत. प्रत्येक स्टेटमध्ये कोण ना कोणतरी ही वेगळी सायकल आणि 2 लेडीज चालल्यात म्हटलं की इन्स्टावरती आणि युट्यूबवरती आम्हाला कव्हर करायला बरेचसे इंटरव्ह्यूज झाले. सगळ्यात एक मेमोरेबल इंटरव्ह्यू तुम्हाला सांगते मी. आम्ही व्हाईट रण ऑफ कच्छ मधून बाहेर पडलो. व्हाईट रण ऑफ कच्छ मध्ये रोड आहे, काळा रोड, आणि बाजूला मिठागर आहे. गुजरात. हा, गुजरातमध्ये सगळे जे सायकलिस्ट असतात ते नॅशनल हायवेने भुज मार्गे जातात. पण आम्ही डोलाविरा हा उलटा थोडासा कमी किलोमीटर, 50 किलोमीटर आम्हाला कमी राईड करायला लागणार होती, म्हणून डोलाविरा हा वेगळा रूट चूज केला होता. जनरली कोणीही सायकलिस्ट डोलाविरा मधून जात नाही. डोलाविरामध्ये पुरातन काळातली हडप्पन संस्कृती आहे, तिथे बघण्यासारखं आहे खूप. आणि तिथून पुढे रण ऑफ कच्छ चालू होतं. हा, तर त्यामध्ये मेमोरेबल असं आहे ते व्हाईट रण ऑफ कच्छ, ज्याच्यामध्ये मध्ये तो डांबरी रस्ता, काळा कुट्ट, दोन्ही बाजूला अगदी बर्फासारखे ते मिठाग्र असतात दोन्ही बाजूला, आणि वरती निळं आकाश. तेव्हा अगदी सुंदर होतं, ते बघण्यासारखं होतं. पण आमचा सीझन आवड होता. जनरली नोव्हेंबर डिसेंबर मध्ये तिथे खूप गर्दी असते, पण आता पर्यटक वगैरे कोणीच नव्हतं, त्यामुळे पूर्ण 30 किलोमीटरच्या रोडवरती आम्ही दोघेच. पाणी मिळत नाही, खायला मिळत नाही, नथिंग. आणि वरतून ऊन, आणि ते उन्हाचं जे रिफ्लेक्शन मिठावरती पडतं ते व्हाईट रिफ्लेक्शनचा त्रास व्हायला लागला. म्हणजे सुरुवातीला अगदी फोटोग्राफी, व्हिडिओग्राफी सगळं झालं. 5-10 किलोमीटर छान वाटलं. नंतर मग
ते थोडस त्रास व्हायला लागला, अरे कधी संपतं हे. 4 व्हीलर मधून फिरायला ठीक आहे, पण सायकलवरती थोडस आम्हाला नंतर नंतर जड गेलं ते. तिथून बाहेर पडलं, पाणी घ्यायसाठी एका ठिकाणी थांबलो होतो आम्ही, तर गाडी थांबली होती. म्हटलं हे कोण आहे, तर लकीली पार्थ म्हणून एक आम्हाला युट्यूबर इन्स्टावाला मुलगा भेटला. तर तो स्वतः एरियल फोटोग्राफर आहे. कच्छ, गुजरातचा जो कच्छ एरिया आहे तो त्याने बराचसा एक्सप्लोर केलेला आहे. आणि तोच व्यक्ती होता ज्याने त्याला व्हाईट हे रोड टू हेवन हे नाव दिलं. रोड टू हेवन ज्या मुलाने नाव दिलं तो पार्थ आम्हाला तिथे भेटला. हो, खूप म्हणजे खूप छान वाटलं. आणि त्याने आमचा इंटरव्ह्यू घेतला आणि इन्स्टावरती खूप छान त्याच्या ह्याच्यामध्ये एक वाक्य ऍड करायला लागेल की स्वर्गामधून देखील सायकल सफारी पहिल्यांदा झाली. म्हणजे सुरुवातीला तुम्हाला मजा वाटते, नंतर नंतर वाटतं अरे आपण खरंच स्वर्गात चाललो का काय, कारण तो रस्ता संपत नाही आणि ते व्हाईट आणि ते खरंच ते स्वर्गामध्ये चालल्यासारखं वाटतं. तुम्ही आता म्हटलं ना की त्याने ते नाव दिलं होतं त्याला स्वर्ग सफारी. पण काही असे इन्सिडेंट असतात ना की मला वाटतं तुम्ही जसं म्हटलात की त्या रूटने शक्यतो सायकलिस्ट, तुम्ही त्या ठिकाणी जाणं, तो तिथे येणं, हा योगायोग जो आहे योगायोगच म्हणायला पाहिजे. फार महत्वाचा. कारण टोटली 2 दिवस गुजरातमध्ये आम्ही रन मधूनच गेलो. सकाळी पण 30 किलोमीटरचा तो पॅच होता, संध्याकाळी पण तो 30-40 किलोमीटरचा पॅच होता. टोटली लोनली असतं ते. मध्ये फक्त तो रस्ता आणि बाजूला ते मिठागड किंवा ओपन लँड असते. वाईल्ड उंट तुम्हाला तिथे दिसतात, त्यामुळे ती भीती असते की ते अंगावर येतात का काय, रोड क्रॉस करतात का काय. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे पाणी किंवा माणसं दिसत नाही, पाणी किंवा खाणं पिणं काही मिळत नाही. 2 दिवस तसं हाल झाले आमचे. उंट तिथे राजस्थान, बाकी इतर प्राणी वगैरे असं काय तुम्हाला आढळले का प्रवासामध्ये? अगदी अरुणाचल मध्ये तिथला आपण इथला गवारेडा म्हणून मिथून म्हणतात, तिथे मिथून म्हणतात त्या गव्याला. तर ते मिथून वाईल्ड असतात ते, आणि ते रोड क्रॉस करतात. त्यामुळे आणि अंगावर आले तर ते खूप भीतीदायक प्रकार असतो तो. त्यामुळे ते मिथून आम्हाला बरेचसे दिसले. सगळ्यात महत्वाचे म्हणजे आसाममध्ये आम्ही काझीरंगाच्या फॉरेस्ट मधून गेलो, काझीरंगामधून. त्यामुळे रायनो आम्हाला दिसले, गेंडे दिसले, वाईल्ड एलिफंट दिसलं, हरिण दिसलं. राजस्थानमध्ये भरपूर बर्ड सँच्युरी आहे, तर बर्ड्स आम्हाला रोडवरूनच बरीचशी फोटोग्राफी, व्हिडिओग्राफी करायला मिळाली. आणि वाईल्ड ॲस दिसले राजस्थानमध्ये, वाईल्ड एलिफंट, उंटांचा मोठा कळप जो आपण फोटो टीव्हीवरती वगैरे बघतो, तर असं आम्हाला लाईव्ह बघायला मिळाले उंटांचे कळप. त्यामुळे ती खूप मजा येते. नीलगाई भरपूर आहेत तिकडे राजस्थान, गुजरातमध्ये नीलगाई बघायला मिळाल्या म्हणजे. आणि बरेचसे मायग्रेटरी बर्ड्स बघायला मिळाले. त्यामुळे ती खूप मजा येते. म्हणजे नुसतं सायकलिंग करणे ह्याच्याकडे आम्ही फार हे करण्यापेक्षा तुम्ही ज्या प्रदेशांमधून जाताय ती इंडियाची जी डायव्हर्सिटी आहे ती आम्ही अनुभवली आणि त्यामध्ये खूप मजा आली. फोटोग्राफी, व्हिडिओग्राफी मध्ये सुद्धा मी त्यामध्ये पण एक्सपर्ट झाले आता. टायगर्स नाही दिसले लकीली. एलिफंट क्रॉसिंग बऱ्याच ठिकाणी होतं. आसाममध्ये, आसाम आणि वेस्ट बेंगॉलमध्ये एलिफंट क्रॉस करतात, रोड क्रॉस करतात. त्यामुळे ती ऑल द टाइम भीती असायची मीरा मॅडमला, कारण त्यांना खूप चांगला अनुभव होता, कारण त्यांनी एलिफंट क्रॉसिंग अनुभवलेलं आहे. त्यामुळे एलिफंट, वाईल्ड एलिफंट जेव्हा रोडवरती येतो तेव्हा काय असतं, मग त्यामुळे त्यांना ऑल टाइम टेन्शन असायचं. आणि मी मात्र निवांत, चला दिसला फोटो काढा वगैरे असं चालू असायचं. पण फार मजा आली या सगळ्या गोष्टींमध्ये. 7 राज्यांमधून पूर्व ते पश्चिम असा प्रवास करत असताना या 2 सायकलिस्ट ज्या आहेत, म्हणजे पेशाने डॉक्टर आहेत, परंतु सायकलिंग मधला अतिशय मोलाची कामगिरी म्हणतायत. हिमालयाला गवसणी घालण्यासारखी असं म्हटलं तर वागवं ठरणार नाही. पण केवळ सायकलिंग हे न करता त्यांनी संपूर्ण निसर्गाचा अनुभव, फोटोग्राफी, त्याच्याशी समरस झाल्या. तिथले पक्षी, प्राणी, तिथली कल्चरल जे आहे, संस्कृती आहे, त्या सगळ्या लोकांचा त्यांनी रिस्पेक्ट केला. लोकांनी पण त्यांना रिस्पेक्ट दिला. पण मॅडम आता ही जी आपली संपूर्ण कामगिरी तुम्ही सांगितली, तुमचा एवढा प्रवासच मोठा आहे, जवळजवळ 42 दिवसाचा प्रवास आहे. त्यामुळे प्रश्न मला वाटतं काय सगळे संपणार नाहीत. ऍक्च्युली सगळे विचारता येणं शक्य नाहीये. आपला ग्रीनिच वर्ल्ड रेकॉर्ड जो झालेला आहे, तर याबाबत कसं काय, म्हणजे तिकडून आपल्याला काही विचारणा झाली किंवा पुढे काय प्रोसेस असते त्यामध्ये? तुम्हाला सायकलिंगच्या बाबतीतले जे गिनीजचे रेकॉर्ड असतात ना, ते वर्ल्ड अल्ट्रा सायकलिंग असोसिएशन आहे, त्याच्या थ्रू आपल्याला करायला लागतं. त्यामध्ये 3 रूट्स येतात.
काश्मीर टू कन्याकुमारी, हॉरिझॉन्टल K2K जे आता अरुणाचल टू म्हणजे किबीतून टू कोटेश्वर आणि गोल्डन क्वाड्रिलेटरल असं असतं त्यामध्ये. तर तुम्हाला आधी ऍप्लिकेशन द्यायला लागतं 21 दिवस आधी, त्यांना नोटिफाय करायला लागतं की आम्ही राईड सुरू करतोय. आपले स्ट्रावा लिंक करून म्हणजे ऍप आहे, स्ट्रावा म्हणून एक ऍप आहे ज्याच्यामध्ये आपण सायकलिंगची नोंदणी करतो. सगळे रेकॉर्ड आपण त्याच्यावर तुमचं स्पीड, किलोमीटर्स, डिस्टन्स किती कव्हर झालंय, तुमचा हार्ट रेट किती कव्हर झाला, हा सगळा डाटा ते आधी मागून घेतात. दोन्ही रायडर्सचा तो सिंक्रो दिसला पाहिजे टँडम सायकलवरती. आणि त्यानंतर मग प्रत्येक रोजचे जे राईड असेल ते रेकॉर्ड करून आपण त्यांना टाईप करतो आणि रोजच्या रोज ते आपल्यावरती वॉच ठेवत असतात. प्लस आम्ही ऑन रूट राईट फ्रॉम स्टार्ट टू एंड आपल्याला एक शीट दिलेली असते, त्यामध्ये तुम्ही स्टार्टिंग आणि मध्ये मध्ये जे टोल प्लाझा क्रॉस करता किंवा पेट्रोल पंप किंवा हॉटेल्स क्रॉस करता ते पण तुम्हाला स्टॅम्पिंग करत यायचं. असं पूर्ण जर्नीच आमच्या प्रत्येक दिवसाचं स्टॅम्पिंग आहे. त्यामध्ये किलोमीटर्स, त्यांचा साईन आणि शिक्का असं ते स्टॅम्पिंग असतं. पूर्ण राईड कम्प्लीट झाल्यानंतर हा डाटा परत त्यांना सबमिट करायला लागतो, व्हेरीफाय करतात ते आणि मग गिनीचं सर्टिफिकेट असतं. हे प्रोसेस आहे. ओके, ते लवकरच ते होईल. आपला हा संपूर्ण प्रवास जो वर्ल्ड रेकॉर्ड होईल झालाय, तर ह्या संपूर्ण प्रवासासाठी चिपळूण मधून किंवा कुणाकुणाचा सपोर्ट मिळाला, कशा पद्धतीने आपण तुम्हाला प्रेरणा मिळाली याच्यासाठी काय सांगू शकाल? चिपळूण सायकलिंग क्लब जिथून माझी सुरुवात झाली या सगळ्या सायकलिंगचीच म्हणावी. पहिले घर आदित्य माझा मुलगा तिथून सुरुवात झाली बेसिक. सायकलिंग क्लबमुळे बऱ्याचशा राईड्स करायला मिळाल्या, मोठ्या राईड्स करायला मिळाल्या. त्यामुळे स्ट्रेंथ तुमची आपोआपच वाढते, मेंटल म्हणा, फिजिकल म्हणा. प्लस योगा जर्नी आहे माझी. आणि टेक्निकल एक्सपर्ट टीम आम्ही तयार केली होती. त्यामध्ये सायकल आमची ज्यांनी बिल्ड केली, दिनेश म्हणून आहे चेन्नईचे, ते पेडलटेक चेन्नईचे आहेत. ते काही सायकल रिपेअर करणारे किंवा ज्यांनी सायकल बिल्ड केली त्यांची एक टीम होती आमची. इथले टेक्निकल टीममध्ये संतोष सर असतील, मनोज भाटोडेकर सर आहेत, पुण्याचे संतोष सर आहेत. हे टेक्निकल टीम्स होत्या. इम्रान आहे सायकलचे एक्सपर्ट. अशा यांची एक टीम होती. प्लस आमच्या क्लबचे मेंबर्स आहेत, त्यांची टीम होती. म्हणजे काही टेक्निकल प्रॉब्लेम आला, काही दुसरा प्रॉब्लेम आला तर फोन करून आपण किंवा व्हिडिओ कॉल करून आम्ही त्यांना दाखवायचो असा असा प्रॉब्लेम आहे आणि आमच्या लेवलला जे काय होईल ती रिपेअरमेंटची आहे सायकलची ते आम्ही करायचो. टँडम सायकल तुम्ही चिपळूण मधूनच घेऊन गेलात की? नाही, सायकल हा एक नवीन प्रयोग मॅडमने केला होता ज्याच्यामध्ये फास्ट स्पीड मिळावं म्हणून आम्ही थोडेसे सायकलमध्ये चांगले मॉडिफिकेशन्स करून घेतले होते. आणि इंडियामध्ये कोणी करायला हे तयार नव्हतं. दिनेश म्हणून आहेत, त्यांनी चेन्नईमध्ये ही सायकल बिल्ड केली प्रॉपर. त्यामुळे आम्ही चेन्नईमध्ये घ्यायला गेलो सायकल, चेन्नईला गेलो आणि चेन्नईवरून आम्ही आमच्या स्टार्ट पॉईंटला सायकल घेऊन गेलो. तर खूप मोठा प्रयोग होता हा टँडमच्या बाबतीतला, कारण जनरली असं कोणी करत नाही. पण खूप छान त्यांनी काही कन्सेप्ट म्हणा ठेवली आहे की बाबा आपण नाही सायकल सुद्धा बिल्ड करू शकतो. सगळ्यात महत्वाचं म्हणजे ही पूर्ण कन्सेप्ट मीरा मॅडमची होती, सायकल बिल्ड करणे. अदरवाईज जनरली बरेच लोक काय करतात, नवीन सायकल घेतात आणि ती घेऊन जातात, आहे तशी. मॅडमनी तसं नाही, मॅडमनी त्यामध्ये स्वतःचं ब्रेन वापरून दिनेशला तयार करून आणि अजून 1-2 जणांनी मिळून ती सायकल बिल्ड केली होती. तर खूप छान प्रयोग त्यांनी केला होता. अतिशय फार मोठी मोलाची कामगिरी मॅडम आपण केली. म्हणजे तुमच्या नावासोबतच चिपळूणचं नाव देखील मोठं झालंय. समस्त चिपळूणवासियांना देखील अतिशय अभिमानाची गोष्ट आहे. आणि केवळ सायकलिंग हा एकच विषय नसताना आपण वैद्यकीय क्षेत्रामध्ये आहात, एवढ्या बिझी शेड्यूल मध्ये हे संपूर्ण अचिव्हमेंट केले, नुसतं ठरवून हे नाही केलं. तर जसं आपण मागच्या इंटरव्ह्यू मध्ये आपल्याला शुभेच्छा दिल्या, तर मला वाटतं ह्याच्या पुढच्या अजून अचिव्हमेंट आपण काय कराल असं आम्हाला तर म्हणजे हे आहे. पण त्याच्या पुढे पण देखील आपण कामगिरी कराल अशा आमच्या अपेक्षा आहे. आणि तुमच्या भविष्यातील संपूर्ण कारकिर्दीला आमच्या राजसत्तातर्फे हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद. ताज्या बातम्या बघण्यासाठी राजसत्ता न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.